पुणे शहरातील कोथरूड परिसरात 5 जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या देखील आवळलेल्या आहेत। या प्रकरणात दररोज वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत। दरम्यान या प्रकरणात आता हिंदुत्ववादी संघटना देखील समोर आलेल्या आहेत। या हिंदुत्ववादी संघटनांकडून मोहोळ याच्या हत्येच्या कटामागील सूत्रधार शोधला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच जर्मन बेस्ड बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या हत्येचं शरद मोहोळ हत्याकांडाशी कनेक्शन असल्याचा दावा देखील करण्यात आलाय। शरद मोहोळ हत्या प्रकरणात मिलिंद एकबोटेसह हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद घेत हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला, त्याचा सीसीटीव्ही फुटेज सापडत नाही, याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे। गाडीत पैसे सापडले, त्याचा तपास होत नाही, पिस्तूल सापडले, त्याचा तपास होत नाही। यामागे राजकीय दबाव असण्याची शक्यता मिलिंद एकबोटे आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली आहे। शरद मोहोळ यांनी गोरक्षण चळवळ वाढवली होती, तसंच कातील सिद्दीकीची हत्या केली होती, त्यामुळे अतिरेकी संघटनांनी काही कटकारस्थान केलं का अशी शंका आहे। शरद मोहोळ यांच्या हत्येमागील कटकारस्थानं उघडकीस आणली पाहिजेत। मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपासणी यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी सकल हिंदू समाजाची मागणी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारी 2024ला पुण्यात एक जनमोर्चा काढली जाणार आहे। किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड इथपर्यंत हा मोर्चा काढणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। शरद मोहोळ हत्या प्रकरणाची फेर तपासणी झाली पाहिजे, पोस्टमार्टम रिपोर्टची चौकशी झाली पाहिजे। जे आरोपी आहेत ते सामान्य आहेत, त्यांना पैसे देऊन वापरला आहे, या मागचा मास्टरमाइंड शोधला पाहिजे। कातील सिद्दीकी हत्या प्रकरणामुळे शरद मोहोळ हत्या झाली असं माझं ठाम मत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो असं आम्हाला वाटतं, असं मत एकबोटे यांनी व्यक्त केलंय।